सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण हाय प्रोटीन असा नाश्ता बनवणार आहोत, किनोआ आणि मिश्र डाळींचा डोसा. खूप असा पौष्टिक आहे, चवीला सुद्धा छान लागतो आणि तयारही खूप झटपट होतो. तर सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे किनोआ घेतलेला आहे. तर ह्याचे गुणधर्म म्हणजे हे ग्लुटन फ्री आहे, तसेच हाय प्रोटीन आणि हाय फायबर आहे. तसेच अँटी कॅन्सर गुणधर्म सुद्धा याच्यामध्ये आहे. ऑनलाईन तुम्हाला हे सहज मिळेल. बाहेर शॉपमधून घेतलात तर जरा महागात मिळेल, पण ऑनलाईन तुम्हाला 50% ऑफ पेक्षाही जास्त डिस्काउंट यावरती मिळतं. आता मी तुम्हाला उघडून हे धान्य कसं असतं ते एकदा दाखवते. तर जसा आपला राजगिरा असतो ना, तसे याचे दाणे असतात. साधारणपणे तुम्ही बघू शकता. पण याचे गुणधर्म खूप जास्त आहेत. तुम्ही एकदा गुगल करून सर्च करून बघा. आता हा इथे मी 1 वाटी मोठा किनोआ असा घेतलेला आहे. एक मोठी वाटी किनोआ घेतलेला आहे. त्याच वाटीने पाव वाटी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. पाव वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता या सगळ्या डाळी आणि किनोआ म्हणजे किती जास्त आपल्याला पौष्टिक बनणार आहे हे तुम्हाला समजलंच असेल. या सगळ्या डाळी आता स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर पुन्हा पाणी घालून याला भिजवून घ्यायचं आहे. शक्यतोवर रात्री भिजवा. किनोआ लवकर भिजतो, पण चणा डाळ भिजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे जर वेळ असेल तर रात्रीच भिजत घाला, नाहीतर 4 ते 5 तास सुद्धा पुरेसे आहेत. तर बघा छान हा भिजला गेलेला आहे. डाळ सुद्धा अगदी व्यवस्थित भिजली गेली आहे. आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे. जसं भांडं घेतलं असेल त्या हिशोबाने धान्य टाकून आपल्याला जसं आपण इडली डोश्यासाठी बॅटर बनवतो तसंच वाटून घ्यायचं आहे. पाणी सुद्धा जे आपण भिजवलेलं होतं तेच पाणी मी वापरलं आहे. तर इथे मी छान बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. जसं आपण इडली किंवा डोश्यासाठी वाटतो तसंच मी इथे वाटून घेतलेलं आहे. मी बोटावर घेऊन सुद्धा तुम्हाला टेक्स्चर दाखवते. तर आता ह्याला आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे. आता सध्या उन्हाळा असल्यामुळे पटकन पीठ आंबलं गेलं आहे, नाहीतर 7 ते 8 तास लागतात. पण मला इथे 4 तासामध्येच हे पीठ छान असं फुलून आलेलं आहे. आता हे एकदा मी मिक्स करून घेते आणि हे छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी घालणार आहे मीठ. जेव्हा आपलं पीठ व्यवस्थित फुललं जातं, आंबण्याची प्रक्रिया व्यवस्थित झालेली असते, तेव्हा आपण सगळ्या पिठामध्ये ना मीठ घालायचं. म्हणजे मीठ घातल्यानंतर आंबण्याची जी प्रक्रिया असते ती तिथेच थांबते आणि पीठ जास्त आंबट होत नाही. मीठ घालून आणि थोडंसं पाणी घातलं आहे कारण खूप घट्ट होतं ते. छान असं हे बॅटर इथे मी तयार करून घेतलं आहे. जसं आपल्याला डोश्याला लागतं तीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता पटकन आधी चटणी बनवून घेऊयात. तर चटणीसाठी मी इथे 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे तुकडे करून. आता यामध्ये कोथिंबीर घालते. कोथिंबीर कमी आणि मी देठं जास्त घेतलेली आहेत. जेव्हा आपण कोथिंबीर आणतो तेव्हा देठं फेकून न देता ती बाजूला धुवून ठेवायची आहेत आणि अशी जेव्हा चटणी किंवा वाटण करतो तेव्हा वापरायची आहेत. आता इथे मी हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कढीपत्त्याची पानं सुद्धा मी चिरून घेतलेली आहेत. कढीपत्ता सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप उपयुक्त आहे. तर तो एरवी असा अख्खा खाल्ला जात नाही. मग जेव्हा आपण चटणी वगैरे करतो तेव्हा असा कढीपत्ता बारीक चिरून त्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे तो छान वाटला जातो. चव सुद्धा छान येते आणि खाल्ला सुद्धा जातो. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली आहे. जे अर्ध लिंबू आपण घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये पिळून घ्यायचं आहे. लिंबू पिळताना हलक्या हाताने पिळायचं आहे. खूप जास्त जर तुम्ही जोर लावून पिळलात तर सालीचा कडवटपणा यामध्ये उतरतो. आता पाणी घालून चटणी तुम्हाला जाड किंवा बारीक जशी आवडत असेल तशी वाटून घ्यायची आहे. तर चटणी सुद्धा मी इथे वाटून घेतलेली आहे. आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याला आपल्याला छान अशी फोडणी द्यायची आहे. तर चटणी यामध्ये मी काढून घेतलेली आहे आणि तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. यामध्ये राई, जिरं, कढीपत्त्याची काही पानं आणि सगळ्यात शेवटी हिंग घालायचं आहे. जर हिंग सुरुवातीलाच घातलं तर ते करपलं जातं, त्यामुळे हिंग नेहमी फोडणीत शेवटी घालायचं. आता ही फोडणी चटणीवर ओतूयात. छान अशी खमंग फोडणी चटणीला बसलेली आहे. आता एकसारखी करून घेऊयात म्हणजे फोडणी सगळीकडे छान लागली जाईल. तर ही चटणी सुद्धा आपली आता तयार झालेली आहे. आता पटकन आपण डोसा बनवायला घेऊया.
तर पॅन इथे तापवून घेतलाय, वरतून थोडंसं तेल पसरवून घेतलंय. 1 चमचाभर बॅटर घ्यायचं आहे, जसा तुमचा तवा असेल त्या हिशोबाने. आणि एकाच साइडनी एकसारखा फिरवून घ्यायचा आहे, हात न उचलता. आणि डोसा बनवण्यासाठी सुद्धा डोसा पॅनच वापरा किंवा बिडाचा तवा वापरलात तरी सुद्धा चालेल. तर बघा हा डोसा मी असा घालून घेतला आहे. एक 2 ते 3 मिनिटांनी थोडंसं वरती सुक्क कोरडं झालं की आपल्याला तेल घालायचं आहे, म्हणजे जास्त ड्राय डोसा होत नाही. आणि मोठा जर तवा असेल तर सगळ्या साइडून छान असा डोसा शेकून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनिटांनी साइडून असा ब्राऊन होत आलेला दिसला की हा डोस्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायची काही गरज लागत नाही. तर छान असा आपला हा प्रोटीनयुक्त किनोआ आणि मिक्स डाळींचा डोसा तयार झालेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा. खूप जास्त हा पौष्टिक आहे. निदान महिन्यातनं एकदा तरी आपण आपल्या ब्रेकफास्टमध्ये याला सामील करू शकतो. सोबतच चटणी घेतलेली आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.